सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये महत्वाचं काय आहे तर आपलं कुळदैवत, आपली कुलदेवी. जर कधी देवघर काय आहे हे तुमच्या घरातली प्रतिकृतीच आहे, तुमच्या विश्वाची. तुमचं जे काही तुम्ही विश्व तयार केले त्याची एक प्रतिकृती, त्या चैतन्याची प्रतिकृती म्हणजे तुमचं देवघर आहे. तर आपला संसार, आपलं जे काही आयुष्य आहे कोण चालवतंय, आपल्या आईबाबांमुळे आपला जन्म झालाय, त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर तसं ह्या सृष्टीचे किंवा ह्या घराण्यातले आई बाबा कोण आहे तर कुलदैवत आणि कुलदेवी. म्हणून आपल्या घरामध्ये सगळ्यात अगोदर पहिल्या पायरीवरती केव्हाही आपलं कुलदैवत असलं पाहिजे, आपली कुलदेवी असली पाहिजे आणि याचा टाकच असला पाहिजे. तर पूर्वी देवी देवता आधी चांदीच्या पत्र्यावरती त्याचं टेंक म्हणजे त्याची टाक बनवली जायची आणि त्याच्यामध्ये पूजा विधान आधी करण्याचं विधान होतं. त्याच्यामध्ये आतमध्ये पोकळीता राहू नये म्हणून त्याच्यामध्ये लाख भरली जाते आणि तांब्याच्या पत्राने त्याला लॉक केलं जातं. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, ही आपली परंपरा आहे. माझं व्यक्तिगत मत आहे, म्हणजे प्रत्येकाला ते पटेल असं काही नाहीये. ज्या कुलदेवता आणि ज्या कुलदेवी देवीमुळे आपलं प्रारब्ध इतकं स्वच्छ होतंय, मग त्यांना तर प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आपण. अगदी बरोबर, पटतंय. प्रत्येकाकडे ते असेलच असं काही नाहीये, पण असं असलं त्यावेळी देवाची गाठी भेटीला तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे तसं काही नाही. जर कधी तुम्ही मराठ्यांचा इतिहास पाहिला तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये समजतं की दंडावरती बांधण्यासाठी किंवा गळ्यामध्ये धारण करण्यासाठी सुद्धा कुलदेवतेचे टाक असायचे. की जर कधी मी युद्धामध्ये जातो आहे तर मला ती वीरत्व माझ्यामध्ये यावं म्हणून सुद्धा माझी कुलदेवता मला ती प्रेरणा देईल.